आता कोरियन प्रॉडक्ट्स जे मिळतात ते आपल्या बरोबर इंडियन आहे. स्किनला सूट होतात का? अजिबात नाही. मी सरळ स्पष्ट शब्दात सांगेल की अजिबात लावू नये कोरियन स्किन प्रोडक्ट्स, की मी इंडियन स्किनचे आणि कोरियन स्किन होणार अजिबात शक्य नाही आहे ते. तर नेमकं डर्मॅटोलॉजीमध्ये काय काय आपण करतो? त्वचेवर काहीही दिसणे आणि त्याचा सिस्टेमिक म्हणजे संबंध शरीराशी समन्वय साधून निदान करणे म्हणजे खरं डर्मॅटोलॉजी. की जितका फेस योगा तुम्ही कराल हां. तितके तुमच्या रिंकल्स कमी होतील. तर पण मी एक म्हणजे दिस इज अ मिथ ॲक्च्युली. ॲड येतात कोलाजेनच्या, की ते म्हणतात तुम्ही अर्ली 20s पासून पण कोलाजेन तुमचं हां. कमी व्हायला सुरुवात होतं. तर ते बरोबर कितपत आहे. खरं आहे? मला नाही वाटत की 20 पासून घ्यायची गरज आहे. 30 नंतर यू कॅन टेक. एक जनरल क्वेश्चन असतो सगळ्यांच्या मनात, की मी उन्हात गेलीच नाही तर मी का लावू? आता जे लोक IT मध्ये कामात करतात, म्हणजे सपोज आता आपण या बंद रूममध्ये जरी बसलो आहे तरी तुम्ही लॅपटॉपसमोर बसलेला असता. ह्या ज्या LED लाईट्स आहेत किंवा ट्यूब्स आहेत त्यातनं जे रेज निघतात त्यांनी सुद्धा तुमचं वांग आणि पिगमेंटेशन चेहऱ्याचं वाढू शकतं. नमस्कार, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुन्हा एकदा ब्रेन वाईज विथ डॉक्टर पल्लवी प्रसादमध्ये. तर आपल्याकडे आज स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर स्नेहल लुंगे पाटील मॅडम. त्या डर्मॅटोलॉजिस्ट आहेत, सिंहगड रोडवर प्रॅक्टिस करतात आणि आज आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत स्किन या विषयाबद्दल. स्किन सगळ्यांना छान दिसावं असं वाटतं, सगळ्यांनाच वाटतं की मला थोडंसं चमकदार दिसायचं आहे, किंवा कोणाला असं वाटतं की मला माझ्या चेहऱ्यावरचे डाग घालवायचे आहेत, किंवा कोणाला असं वाटतं की मला स्किनचा हा आजार झालेला आहे तर तो कसा नीट होईल. तर त्याच्या सगळ्या विषयी आपण सविस्तर गप्पा मारणार आहोत डॉक्टर स्नेहल मॅडमशी. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम स्टुडिओमध्ये. थँक्यू मॅडम. तर मॅडम, मी आता मगाशी जसं म्हटलं की डर्मॅटोलॉजी, तर नेमकं डर्मॅटोलॉजीमध्ये काय काय आपण करतो? डर्मॅटोलॉजी म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ असं समजलं जातं. सो त्वचारोग तज्ज्ञ म्हणजे नुसतं आता आधीच्या काळात त्वचारोग म्हणजे सगळं यायचं. त्याच्यामध्ये सोरियासिस म्हणा किंवा व्हिटिलिगो म्हणा किंवा कुष्ठरोग म्हणा, सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन म्हणा, HIV, असं सगळं म्हणजे डर्मॅटोलॉजी असतं. वेगवेगळ्या प्रकारचे आजार, सिंड्रोम्स जे जन्मता होतात. त्वचेवर काहीही दिसणे आणि त्याचा सिस्टेमिक म्हणजे संबंध शरीराशी समन्वय साधून निदान करणे म्हणजे खरं डर्मॅटोलॉजी. बरोबर. आजकालच्या काळात डर्मॅटोलॉजी, कॉस्मॅटोलॉजी आणि ॲस्थेटिक सगळं एकच वाटतं सगळ्यांना. पण ओरिजिनल डर्मॅटोलॉजी हेच आहे की त्वचाशी संबंधित सगळे आजार. मग ते आजार कदाचित कधी जीवाणूमुळे असतात, म्हणजे ज्याला आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणतो, कधी फंगल असतात, बुरशीची कारणं, नाईटं वगैरे तशी असतात, काही व्हायरल असतात विषाणूची, जसं चिकन पॉक्स किंवा नागिण होणे किंवा गणजिले, कांजण्या वगैरे आपण असं म्हणतो. अशी भरपूर प्रकारची आजारं प्लस सिंड्रोम्स प्लस कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर म्हणजे ऱ्युमॅटोलॉजिकल आजार. आधी ती फील्ड नव्हती वेगळी, आधी ते त्वचारोग याच्यातच यायचं. आता त्याच्यातही स्पेशलायझेशन म्हणजे ऱ्युमॅटोलॉजिस्ट आलेत. सो त्वचेशी काहीही निगडीत त्याचा सिस्टेमिक म्हणजे शरीराशी काय संबंध असणे म्हणजे त्वचारोग तज्ज्ञ. त्वचारोग तज्ज्ञ हा नेहमी केसापासून पायापर्यंत सगळी त्वचा व्यवस्थित बघितल्या गेली पाहिजे. त्याच्यामध्ये केस येणार, तुमचे नख येणार, अवघड जागाचा पार्ट येणार, तोंडाचा आतला म्युकोझा येणार, म्हणजे सगळे म्युकोझा, स्किन हेड टू टो एक्झामिन करणं म्हणजे जेवढ्या आपण डोळ्यांनी बघू शकतो त्या सगळ्या गोष्टी बघणे, त्याचं व्यवस्थित निदान करणे. आजकाल नवीन इन्स्ट्रुमेंट म्हणजे जसं डर्मॅटोस्कोप आलाय, तो त्यांनी नॉन इन्व्हेजिव्ह दॅट इज अ नॉन इन्व्हेजिव्ह टूल की ज्याने आपण स्किनची आधी बायोप्सी करावं लागायची प्रत्येक निदान करण्यासाठी. क्लिनिकली जर नाही डायग्नोज करता आलं किंवा कोरिलेट नाही करता आलं तर आता डर्मॅटोस्कोपनी तो यू कॅन इझिली डायग्नोज मेनी स्किन कंडिशन विदाउट इन्व्हेजिव्ह स्किन बायोप्सी. अरे वा, किती छान. तर ते मशीन म्हणजे कसं असतं की त्याला आपण डायरेक्ट स्किनवरती असं लाईट टाकून दाखवू शकतो आणि ते आपल्याला लेअर दाखवतात का स्किनचे? सगळे स्किनचे लेयर्स दाखवतात. प्लस त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही पिगमेंटरी कंडिशन असेल किंवा हेअर लॉस असेल किंवा सोरियासिस असेल किंवा एक्झिमा असेल किंवा कुठला पण आजार असेल तर त्याच्याशी निगडीत त्याचा एक वेगळा अभ्यासक्रम असतो. तर त्याची फेलोशिप सुद्धा असतात. तर डर्मॅटोस्कोपमुळे कळतं आपल्याला की स्किनच्या कुठल्या लेअरपर्यंत आजार आहे. त्याचे काही फाइंडिंग्स असतात की त्यांनी स्किनच्या सुपरफिशियल लेअरला आहे किंवा डीपर ह्याला आजार आहे. तर ह्या गोष्टी नॉन इन्व्हेजिव्ह म्हणून ते वापरता येऊ शकतं की दरवेळेला इंजेक्शन देऊन भूल देऊन स्किन बायोप्सी करण्याची गरज नाही. सो दिस इज अ रिसेंट ट्रेंड इन डर्मॅटोलॉजी, ज्याने आपण हेअर लॉस पण म्हणजे आता हेअर लॉस जर फिमेल्समध्ये होतोय, मेलमध्ये होतोय, वेगवेगळे प्रकार असतात केस गळण्याचे
करायचं, टक्कल गडण्याचे प्रकार असतात. सो ते चाई पडण्याचं, टक्कल पडलेलं आहे की केस जेनेटिक पडतात, म्हणजे अँड्रोजेनेटिक एलोपेशिया जसा मेल फिमेलमध्ये पडतो ते आहे का, साधारणतः फिमेलमध्ये टिलोजन इफ्लुएम आपण म्हणतो, म्हणजे जे प्रेग्नन्सीनंतर किंवा मलेरिया, कावीळ कुठल्याही आजारानंतर 3 महिन्यांनी केस गळतात किंवा मेजर सर्जरीनंतर, त्याला टिलोजन इफ्लुएम म्हणतो. सो असे कुठलेही विविध प्रकारचे आजार साधा एक डर्मॅटोस्कोप केसाच्या मुळाशी लावून ओळखता येतो. अच्छा, हे डायग्नोसिसचं झालं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा स्किनचा किंवा हेअरचा प्रॉब्लेम असेल तर त्याचं डायग्नोसिसचं टूल आहे हे, की जे डर्मेटोलॉजिस्ट वापरतात. आता मगाशी तुम्ही जसं म्हणल्या की लोकांना आजकाल असं वाटतं की डर्मेटोलॉजिस्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ॲस्थेटिशियन हे सगळे सेमच आहे. तर ते तसं नाही आहे. कॉस्मेटिक ही वेगळी ब्रांच आहे, ॲस्थेटिक एक वेगळी ब्रांच आहे आणि डर्मेटोलॉजी एक वेगळी ब्रांच आहे. अगदी बरोबर. आता तुम्ही बोलता बोलता जे म्हणल्या मॅडम की केस गळण्याचे कारणं किंवा केसांसाठी आपण काय तरी करतात, ते इंटरनल पण असतात आणि एक्सटर्नल पण असतात. बरोबर. तर केस गळण्याचे एक्सटर्नल आणि इंटरनल कारणं कोणते कोणते? सो केस गळण्याची एक्सटर्नल आणि इंटरनल कारणं म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची दिनचर्या व्यवस्थित असणे, लाईफस्टाईल डिसऑर्डर. मेजर प्रॉब्लेम आता पुण्यासारख्या आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो किंवा कुठल्याही मेट्रोजमध्ये, सुरुवातीच्या काळाला माणूस सूर्योदयाच्या वेळेला उठायचा आणि सूर्यास्ताच्या वेळेला त्याची जीवनशैली मावळायची. त्याच रीतीने जर आपण आजच्याही प्रकारात जर आपली जीवनशैली व्यवस्थित करण्याचा प्रकार केला तर हे जे काही स्किन डिसीजेस म्हणा किंवा हेअर म्हणा, हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होतील. शेवटी फायनली स्किन आणि हेअर काय आहे, इट इज जस्ट अ मिरर ऑफ युअर इंटरनल सिस्टीम. सो स्किन ऑलवेज ॲक्ट लाईक अ मिरर. सो ते मिरर ते दिसण्यासाठी तुम्ही लाईफस्टाईल तुमची चांगली हवी, की तुम्ही सकाळी लवकर वेळेत उठायला हवं, रात्रीचा 9 नंतरचा स्क्रीन टाईम कमी करायला हवा, वेळेत झोपायला हवं, भरपूर पाणी प्यायला हवं, एक्सरसाइज करायला हवी आणि आहार नियंत्रित हवा. म्हणजे थोडक्यात तर काय म्हणायचं, जंक फूड नको, जेणेकरून न्यूट्रिशियस फूड मिळून आतून पण त्या केसांना निगा राखण्यासाठी जे व्हायटॅमिन्स, मायक्रोज, मॅक्रोज, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळायला पाहिजे. आणि झोप पण तितकीच आवश्यक आहे, व्यायाम पण तितकाच आवश्यक आहे, पुरेसं पाणी पिणं, व्यवस्थित केसांची निगा राखणं, ह्या सगळ्या गोष्टी केस व्यवस्थित तजेलदार राहणे, चकाकणे आणि त्याचं हेअरफॉल कमी होण्याशी निगडीत आहे. आता केसचे टक्कल पडण्याचे भरपूर प्रमाण असतात. जर आपण आता आपला हा लेडीज पॉडकास्ट आहे तर मी फोकस करेल की आज आपण स्त्रियांमध्ये केस गळण्याची मेन कारण काय असतं. सो स्त्रियांमध्ये मेन केस गळण्याचे कारण साधारण 30-35 नंतर दिवसाला 50 ते 100 केस तसेही गळणं नॉर्मल पकडलं जातं. पण तेच जर केस 100च्या व्यतिरिक्त जास्ती पडत असेल तर त्याच्यासाठी काही टेस्ट करतो. सपोज आता पेशंट माझ्याकडे आला की मॅडम माझे केस दिवसाला फार गळतात, मग आम्ही म्हणतो की तुम्ही 24 तासात जेव्हा जेव्हा केस विंचरतात तेव्हा तेवढी किती केस गळलीत ते एकदा घेऊन या आमच्याला, म्हणजे आम्ही ते लक्षात येतं की केसांची मुळं घेऊन आम्ही ट्रायकोग्राम एक तपासणी असते की ते मुळं तपासून की कुठले केस गळतात. केसांच्या सायकलमध्ये पण ॲनाजन, किटोजन, टिलोजन ह्या सगळ्या फेजेस असतात. तर त्या कुठल्या फेजमधले केस गळत आहेत, जर टिलोजन फेजमध्ये असेल तर मग टिलोजन इफ्लुएम म्हणजे केस गळतीचा वेगळा प्रकार असतो. जर ॲनाजन गळत असेल तर अँड्रोजेनेटिक एलोपेशिया जो अनुवांशिक टक्कल पडण्याचा प्रकार जो साधारण पुरुषांमध्ये जास्ती दिसतो तो आजकाल लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा वेट गेन किंवा मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये बायकांमध्ये पण भरपूर प्रमाणात दिसतो. बरोबर आहे. आणि लास्ट म्हणजे चाई वगैरे पडणे, तो एक पॅची टाईप ऑफ एलोपेशिया असतो की ज्याच्यामध्ये सडन ओव्हरनाईट रात्री काही म्हणजे रात्री काही नसतं आणि सकाळी आपल्याला लगेच केस गळलेले दिसतात आणि पॅच पडलेला दिसतो. आणि शेवटचा प्रकार म्हणजे कॅन्सरमध्ये जे राहतात ते तर ॲनाजन इफ्लुएम. म्हणजे तुम्ही जशी कॅन्सरची औषधं बंद करतात, तो ड्रग जेव्हा वॉशआउट होतं बॉडीमधनं तेव्हा केस परत येतात, हेअर ग्रोथ परत येऊ शकते, सबंधपणे परत येतात. हो. तर आता हे आपण जनरलाइज कारणं बघितली हेअर फॉलची. तर तशी स्किनची आहे की आजकाल जसा आफ्टर 30 खूप लेडीजला असे डाग पडलेले दिसतात. तर ते प्रत्येकच मेलाझमाच असतो असं नाहीये, त्याला मराठी भाषेत वांग म्हणतात. तर ते आजकाल खूप लवकर असे पॅच दिसायला लागतात. तर ते इंटरनल असतात का मॅम, आणि त्यांचं म्हणजे त्याच्यासाठी काय करायला म्हणजे इंटरनल पण कारण आहे. प्रत्येकच ब्लॅक स्पॉट किंवा ब्लेमिशेस जर चेहऱ्यावर असेल तर ते मॅलेझमाच म्हणता येईल किंवा वांगच म्हणता येईल असं नसतं. भरपूर कारण असतात. बऱ्याचदा आपण व्यवस्थित स्किन केअर फॉलो करत नाही. जसं सनस्क्रीन लावणे जेवढं 2 वेळेस जेवणं इम्पॉर्टंट आहे तेवढं चेहऱ्याला सनस्क्रीन लावणं पण इम्पॉर्टंट आहे. सनस्क्रीनमुळे आपण आपलं नॉर्मल एजिंग तर वाचू शकत नाही, पण त्वचेचं जे एजिंग आहे ते मात्र वाचू शकतो. सूर्यकिरणांपासून जो त्वचेला डॅमेज होतो ते आपण वाचवू शकतो.
आणि सनस्क्रीन वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या त्वचेला वेगवेगळी लावल्या जातात. एकच सनस्क्रीन आपण सगळ्यांना वापरल्या जाऊ शकत नाही. सो पेशंटच्या वर्क प्लेसनुसार किंवा त्याच्या ऑक्युपेशननुसार, म्हणजे जे सनस्क्रीन मी शेतकरी वर्गातल्या महिलेला देईल ते सनस्क्रीन मी IT वर्गातल्या महिलेला नाही देऊ शकत. मला सगळ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो. तिचं लाईफस्टाईल कसं आहे, तिचं वर्क लाईफ कसं आहे, तिची स्किनचं टेक्स्चर काय आहे. म्हणजे स्किन ऑइली असेल तर सनस्क्रीन वेगळं लागणार, सेन्सिटिव्ह असेल तर वेगळं लागणार, ॲक्ने प्रोन असेल तर वेगळं लागणार आणि नॉर्मल असेल तर वेगळं लागणार. सो एकच सनस्क्रीन प्रत्येकाला लागेल असं होऊ शकत नाही. बरोबर. सो अशा भरपूर सगळ्या गोष्टी असतात. आणि पिगमेंटेशन, माझं तर एक रिक्वेस्ट असेल प्रत्येक लेडीजला की कुठलीही क्रीम OTC प्रोडक्ट फार्मासिस्टकडे जाऊन डायरेक्ट परचेस नका करू. बऱ्याचशा बायका मला आता वांगच पडलंय मग जाऊन घेऊच दे फार्मासिस्टकडे, आणि कुठले अवेलेबल आहेत, रील्स अवेलेबल आहेत की असं वापरा तसं वापरा, ते कुठले सगळे तरी ते क्रीम लावून किंवा खूप ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट जरी तुम्ही सिरम आणि हे जे ऑनलाईन अवेलेबल आहेत ते जर तुम्ही लावले तर तुमची स्किन सेन्सिटिव्ह होऊन जाते, जी नॉर्मल असायला पाहिजे. बरोबर. आणि बऱ्याचशा OTC काउंटर प्रोडक्टमध्ये, फार्मसी प्रोडक्ट्समध्ये स्टिरॉइड्स असतात, जे विच इज व्हेरी हिडन प्लेस. त्याच्यामुळे ते सेन्सिटिव्ह होते आणि तुम्ही सनस्क्रीन नाही वापरलं आणि तुम्ही उन्हात गेले की मग तुम्हाला ते काळे पॅचेस तुमच्या चेहऱ्यावर पडू शकतात. म्हणजे काळ्या पॅचेसच्या जागी तुमची त्वचा तिथे लालसर होते, एक्सेसिव्ह हेअर ग्रोथ होते चेहऱ्यावर, स्किनची लेअर थिन होऊन जाते आणि तुमचा चेहरा पांढराही दिसत नाही, काळाही दिसत नाही, असा लालसर. आणि दॅट इज कॉल्ड एज टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड अब्यूज फेस. हा फार कॉमन आजार आजकाल झालाय. सो रिक्वेस्ट आहे की कुठल्याही त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्याशिवाय कुठलंही क्रीम चेहऱ्यावर लावू नये. आणि त्यामध्ये इतकी हार्मफुल स्टिरॉइड्स असतात म्हणजे जी आम्ही हातावरच्या किंवा पायावरच्या इसप किंवा सोरियासिसच्या पेशंटला देऊ. म्हणजे हात आणि पायावरची सर्वात जाड त्वचा समजल्या जाते, तर त्या लेअरला देणारा स्टिरॉइड तुम्ही चेहऱ्यावर लावणार तर स्किन डॅमेजच होणार. नक्कीच होणार आहे. तर हा खूप महत्वाचा मेसेज आहे जो मॅडमने आता दिलेला, की तुम्ही जितके असे डर्मॅटोलॉजिस्टला आणि स्किन स्पेशलिस्टला न दाखवता प्रॉडक्ट वापराल त्याचा साईड इफेक्ट तुम्हाला होणारच आहे. काही ट्यूब आणि क्रीम जे असतात ते खूप सोरियासिस सारख्या आजारांसाठी बनवलेले असतात, ते चेहऱ्यासाठी नसतात, तर ते तुम्ही वापरायला नाही पाहिजे. तर एकदा कन्सल्ट केल्याशिवाय कुठलेही चेहऱ्याला तुम्ही मेडिकेटेड ट्यूब वापरल्या नाही पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्कीच पाहिजे. तर आता जे आपण वांग ह्या विषयी बोलतोय तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की ते हॉर्मोनमुळे पण होतो, तर त्याला इलाज आहे का मॅडम? सो इलाज आहे ना त्याला. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सनस्क्रीन लावणे. दुसरी गोष्ट, वांग कुठल्या प्रकारचा पडलाय, म्हणजे तो फोरहेडवर आहे की फक्त मॅलर एरिया, म्हणजे फक्त दोन्ही गालांवर आहे, वरच्या ओठांवरती आहे, चीनवरती आहे. सो त्याचे मॉर्फॉलॉजिकल व्हेरियंट म्हणजे कुठे पडला आहे. प्लस बऱ्याचशा बायका मुलं बाळ होणे म्हणून ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह घेतात, त्याच्यामुळे होतं. उन्हात शेतात राबणारी लोक, त्यांना वांग पडतो. नंतर तुम्हाला प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन मध्ये जो वांग पडतो त्याला आपण क्लोएझमा म्हणतो. सो इंटरनल काही भरपूर अशी ड्रग्स पण असतात की ज्याच्यामुळे पण वांग उठतो. आणि नॉर्मल तुम्ही उन्हात जर तसेच सताड उघड्या तोंडाने फिरत असणार तरी वांग पडणार. पहिली स्टेप आहे की कुठल्याही वांगाच्या पेशंटनी आधी सनस्क्रीन लावणे कुठलीही ट्रीटमेंट करण्याच्या पहिले. कारण की कुठल्याही क्रीमनी किंवा ट्रीटमेंटनी वांग तात्पुरता जाणार. तो मुळापासून बरं होण्यासाठी मी आधी सांगितलं की हेल्दी लाईफस्टाईल, तुमची लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवणे, हेल्दी फूड खाणे, जंक्स अवॉइड करणे, सनस्क्रीन व्यवस्थित लावणे, पाणी भरपूर पिणे आणि व्हिटॅमिन C युक्त पदार्थ जसं आवळा झालं, मोसंबी झाली, संत्री झाली, त्यांचा आहारात जास्ती समावेश करणे, हे वांगसाठीचं मेन आहे की पहिले सनस्क्रीन वापरा. आता एक जनरल क्वेश्चन असतो सगळ्यांच्या मनात की मी उन्हात गेलीच नाही तर मी का लावू? बरोबर आहे, पण तसं नसतं. आपण म्हणतो की मोबाईलचा लाईट, हे लाईट, आपल्या घरातले लाईट, तर असं दिवसातनं किती वेळा सनस्क्रीन लावायला पाहिजे? मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही तेच सांगू इच्छिते की प्रत्येकाच्या त्वचेनुसार, प्रत्येकाच्या वर्क लाईफनुसार आपल्याला सनस्क्रीन ॲडवाइस करावं लागतं. सुरुवातीच्या काळात फक्त SPF नावाचं सनस्क्रीन, एवढं SPF आहे 30, 15, 30, 50 एवढीच सनस्क्रीन आता अवेलेबल होती. आता SPF 30, 40, 50, 70, 80, 90 पर्यंत सनस्क्रीन अवेलेबल आहे. स्पोर्ट्स पर्सन जे दिवसभर भरपूर उन्हात राहतात किंवा शेतकरी लोक, त्यांना वेगळ्या SPFची सनस्क्रीन लागतात. आणि नेहमी SPF हे फक्त अल्ट्राव्हायोलेट B रेडिएशन पासून प्रोटेक्शन देतं. आपल्याला अल्ट्राव्हायोलेट A रेडिएशन पासून प्रोटेक्शन पण हवं असतं, म्हणून आपण PA ट्रिपल+ किंवा 4+ सनस्क्रीन नेहमी प्रेफर करावं विथ SPF 50 जे शहरात राहतात. प्लस आता जे लोक IT मध्ये कामात करतात, म्हणजे सपोज आता आपण या बंद रूममध्ये जरी बसलोय तरी तुम्ही लॅपटॉप समोर बसलेला असता,
ह्या ज्या LED लाईट्स आहेत किंवा ट्यूब्स आहेत त्यातनं जे रेज निघतात त्यांनी सुद्धा तुमचं वांग आणि पिगमेंटेशन चेहऱ्याचं वाढू शकतं. सो ते लाईट्स पण कव्हर करणारं सनस्क्रीन चेहऱ्याला लावायला हवं ज्यांना आहे. इंडोर पण आहे, पण त्यांच्यासाठीच वेगळं सनस्क्रीन असतं, सल्ल्यानीच घ्यायला पाहिजे तुमच्या स्किन टाईपनुसार. तुमची स्किन टाईप ड्राय आहे, ऑइली आहे का सेन्सिटिव्ह आहे, आणि तुम्हाला किती SPF लागेल हे तुम्ही जोपर्यंत स्किन टेस्ट करत नाही डॉक्टरांकडे जाऊन तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही कुठलं लावायला पाहिजे. हे त्याचा निष्कर्ष आहे. आणि असं जनरली दिवसातनं 3 वेळा लावावं का? येस, कारण की कुठल्याही सनस्क्रीनचा इफेक्ट हे फक्त 2 आणि 3 तास तेवढाच राहतो. जर तुम्ही रिपीट अप्लिकेशन केलं नाही तर सनस्क्रीन तुम्हाला परत प्रोटेक्शन देऊ शकत नाही. म्हणजे असं नाही की सकाळी आंघोळ झाल्यावर मी 8-9 वाजता सनस्क्रीन लावलं आणि 12 वाजता तसंच उन्हात फिरतो आहे. सो दिस इज नॉट ॲडवायझेबल. तुम्ही दर 2 ते 3 तासांनी सनस्क्रीन लावायलाच पाहिजे. त्याचा इफेक्ट दर 2-3 तासाला जातो. बरोबर. आता झालं सनस्क्रीनचं की हे सगळ्या केवढ्या किती मोठे आजार तुमचे फक्त एका प्रॉडक्टनी नीट होणारे किंवा प्रोटेक्ट राहणारे. आता नेक्स्ट स्टेप येते की बरेच असे ब्युटी प्रॉडक्ट्स असतात की जे ॲडव्हर्टाईज येत राहते, सगळ्यांना वाटतं की मी वापरायला पाहिजे. तर त्यातले मेनली खूप जास्त हार्मफुल कुठले असतात की ते रेग्युलर तुम्हाला दिसले की पेशंट वापरतात आणि त्याचे साईड इफेक्ट खूप झालेले आहेत, असं कुठलं प्रॉडक्ट आहे? असं कुठलं, असे भरपूर प्रोडक्ट्स आहेत मार्केटमध्ये. ब्लीच मेनली आपण की खूप रेग्युलरली ब्लीच वापरतात बायका. बरोबर. तर त्या ब्लीचचे खूप साईड इफेक्ट असतात असं मी ऐकलंय, तर ते कितपत खरं आहे? ब्लीचचे साईड इफेक्ट्स असतात ना, कारण की ते लावल्या जर सेन्सिटिव्ह स्किनच्या माणसाने लावलं किंवा ॲक्ने प्रोन स्किनच्या माणसाने लावलं त्यांना त्वचेवर लगेच पुरळ उठते, लाल रंगाची पुरळ उठते. केस जरी ब्लीच झाले तरी त्यातला जो हायड्रोजन पेरॉक्साईड ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतो त्याच्यामुळे त्वचेला नुकसान होणारच. सो मी तर पेशंटला ॲडवाईज करेल की लेझर हेअर रिमूव्हल इज द नवीन गोष्ट आहे ती मार्केटमध्ये, ती तुम्ही करायलाच पाहिजे. कारण की 6 ते 8 सेशनच्या शेवटी लेझर हेअर रिमूव्हल चेहऱ्यावर जर आपण केलं तर 80% केस सबंध मुळापासून जातात. याची गॅरंटी तर कोणी वॅक्सिंग पार्लर किंवा कोणीही घेऊ शकत नाही, इव्हन ब्लिचिंग सुद्धा नाही. सो जर आता ते आहे अवेलेबल ऑप्शन लेझर हेअर रिमूव्हल असू शकतो आणि रेग्युलर ब्लीच वापरण्यापेक्षा तुम्ही लेझरचा वापर. आणि जर लेझरही अफोर्ड करू शकत नसाल तर दुसरं अगदी सोपं म्हणजे स्किन रेझर्स मिळतात मार्केटमध्ये. यू कॅन जस्ट शेव ऑफ युअर हेअर्स. ओके. सो दॅट कारण आधी असं मिथ होतं की शेव केले की स्किन काळी पडते, पण त्याच्याशी काही संबंध नाही. अगदी सुपरफिशियल स्किन रेझर्स मिळतात, कुठेही मिळतील. ते नॉर्मल वेबसाईटवर मिळतील, मार्केटमध्ये मिळतील, अमेझॉन वगैरे सगळीकडे. ते तुम्ही वापरू शकता, पण ब्लीच वापरू नका. यू कॅनॉट यूज हार्मफुल केमिकल ऑन युअर स्किन. आणि मग तो डॅमेज रिपेअर करायला खूप वेळ लागतो. तो डॅमेज रिपेअर करायला खूप प्रचंड वेळ लागतो. मॅडम आता थोडंसं आम्हाला एज वाईज सांगा की 20s मधल्या ज्या फिमेल असतात त्यांनी स्किनसाठी काय काय ट्रीटमेंट्स करायला पाहिजे हेल्दी स्किन राहण्यासाठी, किंवा 30s मधल्या 40s मधल्या, असं स्टेप बाय स्टेप की आता 20s मधल्यांनी काय काय करायला पाहिजे? सो AM/PM रुटीन आजकाल भरपूर रील्समध्ये दाखवतात. सो AM/PM रुटीन दे कॅन फॉलो AM/PM रुटीन. पहिली तर गोष्ट त्यांनी त्यांची स्किन असेस करून घ्यायला पाहिजे डर्मॅटॉलॉजिस्टकडनं की वेदर इट्स अ सेन्सिटिव्ह स्किन, ऑइली स्किन, ड्राय स्किन और नॉर्मल स्किन. सो अकॉर्डिंग टू त्याच्या आम्ही त्यांचं AM/PM रुटीन फायनलाइज करतो. सो कुठल्याही रुटीनमध्ये आपण डिपेंडिंग अपॉन स्किन बेस, सर ऑइली स्किन असेल तर आपण जेल बेस्ड मॉइश्चरायझर ॲड करतो, सनस्क्रीन पण तसलीच ॲड करतो, प्लस टोनर. नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही व्हेरी लाईट अगेन जेल बेस्ड मॉइश्चरायझर यू कॅन यूज, और लोशन बेस्ड मॉइश्चरायझर यू कॅन यूज, अँड आफ्टर दॅट यू कॅन यूज सनस्क्रीन. तेच जर ऑइली स्किन असेल तर तुम्हाला टोनर वेगळ्या प्रकारचं द्यायला पाहिजे. आणि सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा हे तर आपल्याला जरा सिरामाइड बेस्ड किंवा हायलुरॉनिक ऍसिड बेस्ड सांगाल का आम्हाला थोडं? हो, AM/PM म्हणजे आपण पहिले उठल्या काय करणार, सकाळी उठल्या काय करणार, आधी कोमट पाण्याने स्वच्छ चेहरा धुवायचा. त्याच्यानंतर तो चेहरा धुतल्यानंतर यू कॅन यूज नॉर्मल माइल्ड क्लिन्झिंग लोशन और युअर फेस वॉश, वॉट एव्हर ॲडवाइज बाय डर्मॅटॉलॉजिस्ट. आणि त्याच्यानंतर मॉइश्चरायझर लावणे, टोनर लावणे आणि सनस्क्रीन लावणे. ह्या बेसिक 3 स्टेप प्रत्येकाने फॉलो करायलाच हव्या, ॲटलिस्ट 20s मधल्या फिमेल्सनी तरी किंवा मेल्सनी पण. आणि मग PM म्हणजे डिपेंडिंग अपॉन युअर स्किन टाईप. जर तुमची नॉर्मल अगदी हेल्दी स्किन असेल तर यू डझंट रिक्वायर एनी ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स लाईक नायसिनामाइड, हायलुरॉनिक ॲसिड और सॅलिसिलिक ॲसिड. कारण ह्याचं खूप फायदा आता की मॉइश्चरायझर जरी लावलं तरी ते तुमचं नॉर्मल स्किन मेंटेन करू शकतं. पण जर
तुमचं स्किन ऑइली असेल तर वी कॅन गिव्ह देम सॅलिसिलिक ॲसिड बेस्ड प्रिपरेशन, लोशन्स देऊ शकतो किंवा सिरम्स देऊ शकतो. आणि जर ड्राय स्किन असेल, फार रफ असेल, तर वी कॅन ॲड हायलोरॉनिक ॲसिड. पिगमेंटेड स्किन असेल फार, की त्यांनी पिंपल फोडून पिगमेंटेशन केले असेल, म्हणून व्हिटॅमिन सी देऊ शकतो. तो व्हिटॅमिन स्किनचं पण सेन्सिटिव्ह नको व्हायला, कुठले व्हिटॅमिन सी द्यायला हवं ते पण मॅटर करतं. काही लोकांना व्हिटॅमिन सीचं सिरम लावून पण रिॲक्शन येतं आणि काही लोकांना अतिशय व्यवस्थित सुटून त्यांनी पिगमेंटेशन पण घाला. आता खूप ॲड येतात कोलाजेनच्या, की ते म्हणतात तुम्ही अर्ली 20s पासून पण कोलाजेन तुमचं कमी व्हायला सुरुवात होतं, तर ते कितपत खरं आहे? मला नाही वाटत की 20 पासून घ्यायची गरज आहे. 30 नंतर यू कॅन टेक इट, म्हणजे आफ्टर 30 यू कॅन टेक इट. अँड कोलॅजन इज नॉट ओनली रिक्वायर्ड फॉर स्किन, म्हणजे नुसतं त्वचेसाठी नाही, तुमचे सांधे म्हणा किंवा ओव्हरऑलच तुमच्या बाकीच्याही सगळ्या गोष्टींना कोलॅजन लागतं. सो ते घेण्यात तर काही वाईट नाही आहे, घेत असाल तर हो. पण त्याच्याने असं काही खूप ड्रास्टिक फरक नाही पडत. इट्स जस्ट अ सप्लिमेंट. इट्स जस्ट अ सप्लिमेंट. जसं तुम्ही नॉर्मल मल्टीव्हिटॅमिन घेता की नाही, आपण सगळेच दिवसात मायक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स एकत्र सगळे एका जेवणात किंवा 2 वेळच्या जेवणात संबंध मिळत नाहीत, किंवा व्हेजिटेरियन लोकांना काही व्हिटॅमिन डिफिशियन्सी असतात. सो इट्स कोलॅजन इट्स जस्ट लाईक अ सप्लिमेंट. जर तुम्ही आहारातून सगळंच घेऊ शकत असाल, म्हणजे इफ यू कॅन अफोर्ड डेली ब्लूबेरीज, इफ यू कॅन अफोर्ड डेली ॲव्होकाडोज अँड मेनी बेरीज, देन यू डोंट हॅव टू टेक. ते खाऊन पण ऍब्सॉर्ब होऊन ते तुमच्या स्किन पर्यंत येईल ह्याची गॅरंटी नसते. त्याच्यामुळे तुम्ही कोलाजन घ्यायचं. आणि कोलाजन हे फक्त स्किनसाठी नाहीये, हे तुमच्या ओव्हरऑल बॉडीसाठी आहे. आणि त्यांनी असा खूप ड्रास्टिक फरक पडत नाही. तुमचं एजिंग फक्त थोडं स्लो होतं स्किनचं, आणि तुम्ही इनकॉर्पोरेट करू शकता ॲज अ सप्लिमेंट. पण इट्स नॉट अ कंपल्शन की तुम्ही ते घ्यायलाच पाहिजे. आणि हे जे ट्रॉपिकल आहे, की आता सगळ्या क्रीम्समध्ये किंवा मॉइश्चरायझिंग क्रीममध्ये किंवा नाईट क्रीम्समध्ये कोलाजेन असतं, तर ते किती प्रमाणात वापरायला पाहिजे? टॉपिकल कोलॅजन मला नाही वाटत खूप फरक पडणार, अनलेस अँड अंटिल जर तुमची लाईफस्टाईलच व्यवस्थित नाही आहे, तर तुम्ही केव्हा झोपता तर वरतून किती पण लावलं तरी ते काहीही फरक करणार नाहीये. यू हॅव टू चेंज युअर लाईफस्टाईल, त्याच्याशिवाय ते काहीच अर्थ नाही. तर हा खूप महत्वाचा पॉईंट आहे की तुम्ही कितीही कोलाजेन खाल्लं किंवा कितीही इंजेक्शन घेतले किंवा कितीही क्रीम वापरलं, तर तुम्ही इंटरनली जर हेल्दी नसाल तर ते तुमच्या स्किनवरती रिफ्लेक्ट होणार नाही. साधारण 6 तासही झोप घेऊ शकत नसाल रात्रीची व्यवस्थित, त्याला ब्युटी स्लीप म्हणतात. तर तुम्ही जर तुमची ब्युटी स्लीप घेतलेली नसेल तर ती तुमच्या एरियावरती रिफ्लेक्ट होणारच आहे. तर खूप महत्वाचा पॉईंट आहे. तर आता 30s-40s मध्ये येऊया मॅडम. आता समजा 30s आणि 40s मधल्या लेडीज आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्किन केअरसाठी त्यांनी काय काय करायला पाहिजे? जसं आता प्रचलित आहे की पील करतात, हायड्रोफेशियल करतात, खूप सारे फेशियल्स आलेत मेडिकेटेड, तर तुम्ही काय काय रेकमेंड करता? पण तेच पहिले प्रमाणेच सांगितलं तसं की आधी त्यांची स्किन टाईप अनालिसिस करून आपल्याला जस्ट डिसाईड करायला पाहिजे की पेशंटचं काय रिक्वायरमेंट आहे, आणि ते किती यांनी फॉलो करू शकतात. तर आपल्याकडे काय काय अवेलेबल आहे? म्हणजे भरपूर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आपण त्वचेला पिलिंग करतो, नंतर आपण मायक्रो नेडलिंग करतो, PRP करतो, वॅम्पायर फेशियल्स करतो, मेडिफेशियल्स करतो, नंतर पिगमेंटेशनसाठी हॉलिवूड फेशियल्स किंवा लेझर्स करतो पिगमेंटेशन रिमूव्ह करण्यासाठी. आणि अँटी एजिंगमध्ये स्किन बुस्टर्स आजकाल नवीन आले आहेत मार्केटमध्ये, की जे त्वचाच्या अगदी 2nd आणि 3rd लेअरमध्ये किंवा डर्मिसमध्ये इंजेक्ट करून त्वचेला तजेलदारपणा अगदी इन्स्टंट मिळतो आणि विच कॅन लास्ट अबाउट 6 to 9 months. सो ते स्किन बुस्टर्स देऊ शकता. आधी बोटॉक्स आणि फिलर्स म्हणजे सगळे लोक घाबरायचे की फक्त हिरोईन आणि ते सगळं करायचं, इट्स टू कॉस्टली. पण नाऊ डेज देअर आर मेनी बोटॉक्स अँड मेनी फिलर्स आर देअर की जे नॉर्मल माणूस पण अफोर्ड करू शकतो आणि त्याचा इफेक्ट पण एक 6 ते 9 महिने किंवा वर्षभर लास्ट करतो. सो त्यांनी पण भरपूर त्वचेला तजेलदारपणा किंवा जे फ्रेश लुक म्हणतो, डल लुक नसतं, तशा भरपूर गोष्टी सगळ्या. त्याला काही साईड इफेक्ट असतात का? त्याला साईड इफेक्ट नसतात. तेच तर सांगते की ते तज्ज्ञ माणसाकडनं करायला हवं की ज्याला प्रॉपर चेहऱ्याची संबंध अॅनाटॉमी माहिती आहे, कुठलं मसल इन्सर्शन कुठं काय आहे किंवा प्रॉपर सगळं स्किन माहिती आहे. ते थोडं जरी त्वचेच्या खाली गेलं किंवा वर गेलं तर त्याचे साईड इफेक्ट होतात. म्हणजे बोटॉक्स जर चुकीच्या ठिकाणी टोचला गेला तर तुमचं स्माईल वाकडी होणार, ड्रुपिंग होणार, डोळ्याचे पापणी एक्सेस झालं तर तुम्हाला एक्सेस झालं तर ती आणि ती पुढचे 3-4 महिने अशीच वाकडी राहणार स्माईल. तो डोळा असाच पडलेला राहणार. सो इट्स नॉट लाईक की चॉकलेट की आपण तुम्ही प्रॉपर जे शिकलेले आहे, ज्यांना माहिती आहे की 1-2 युनिट कुठे एक्सेस. म्हणजे माझ्याजवळ जर पेशंट आला आणि त्यांनी म्हटलं की नाही मॅडम हे थोडंसं शिल्लक राहायला अजून टोचून द्या, मी म्हणते नाही म्हणजे पेशंटला नाही पण ऐकायची तयारी ठेवायची. आणि ते एक्सेस झालं तर त्याचं वाईट पुढचे साईड इफेक्ट पुढचे 4 ते 6 महिने ते रिव्हर्स आपल्याला करता नाही. सो त्यामुळे ते व्यवस्थित शिकलेल्या पर्सनकडनं कोणी क्वालिफाईड डर्मॅटॉलॉजिस्टकडनंच इंजेक्ट करून घेतलं तर चेहऱ्याचं नुकसान नाही होणार. बरोबर आहे. तर हे एजनुसार तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे तशाच सगळ्या ट्रीटमेंट
आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्याचा साधारण असा साईड इफेक्ट काही नसतो. तज्ञांनी केलेला असला तर नक्कीच नसतो. आता नेक्स्ट तसाच एक प्रचलित जो प्रकार आहे तो ग्लुटाथियन. तर त्याचे आयव्ही ड्रिप्स पण असतात, त्याचे फेस वॉश आणि त्याचे क्रीम्स पण असतात आणि त्याच्या टॅबलेट पण असतात. बरोबर. तर ते थोडक्यात सांगा ना. सो ग्लुटाथियन आधी काय होतं? आधी ग्लुटाथियन डर्मॅटॉलॉजीमध्ये नव्हतं. ग्लुटाथियन इट इज युज्ड बाय मेनली लिव्हर कन्सल्टंट्स ऑर हिपॅटॉलॉजिस्ट ऑर त्या लोकांकडनं वापरलं गेलं. सो त्यांना असं आढळून आलं की तेव्हा ते जेव्हा लिव्हर डिटॉक्सिफाय करायला लागले तेव्हा ग्लुटाथियनचा साईड इफेक्ट म्हणून त्वचा नितळ आणि स्वच्छ दिसायला लागली. मग ते असं झालं की ग्लुटाथियन हा अँटीऑक्सिडंट आपण स्किनसाठी वापरूया. पण स्किनसाठी जेव्हा वापरायचा आहे तेव्हा तो त्याला हायर डोजमध्ये द्यावा लागतो. प्लस तो कुठल्या मोडनी द्यायचा आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण असतात. म्हणजे आयव्ही कोणीही ग्लुटाथियन लावू शकत नाही. त्याला नॉशिया, वॉमिटिंग, रॅशेस, आर्टिकेरिया फीवर, रिॲक्शन पण येऊ शकते आणि त्याचा साईड इफेक्ट होण्यासाठी ते आपल्याला हायर डोजमध्ये. सो किती दिवस द्यायचं, किती डोस द्यायचा, कोणाला द्यायचा हे खूप मॅटर करतं ग्लुटाथियनमध्ये. प्लस ग्लुटाथियनचा अँटीऑक्सिडंट म्हणजे काय करतं ते शरीरामध्ये मेलॅनिनचं जे प्रोडक्शन असतं, म्हणजे जे मेलॅनोसाइट्स असतात ज्याच्यामुळे आपल्या त्वचेला कलर येतो किंवा ज्याच्यामुळे पिगमेंटेशन होतं त्याचंच येणं कमी करतं. पण आता दुसरे मेलॅनोसाइट कुठे अवेलेबल असतात? तुमच्या डोळ्यामध्ये, रेटिनामध्ये. मग तिथलं पण पिगमेंट कमी झालं तर आणि तुम्हाला दिसणं बंद झालं तर किंवा रेटिनाचे कॉम्प्लिकेशन झाले तर. सो असं पण झालंय जेव्हा तुम्ही एक्सेसमध्ये कुठलीही गोष्ट एक्सेसमध्ये केली किंवा अननोईंगली केली किंवा OTC मार्केटमध्ये दाखवतात, रील्स दाखवतात. सो असं करू नये. म्हणजे त्याची तुमची पूर्ण बॉडी, तुमची स्किन, तुमचं वय, तुमचे आजार ह्याचा सगळ्यांचा विचार करूनच तुम्ही ग्लुटाथियन पण घ्यायला रंग देणाऱ्या पेशी नसतात ना, इतर शरीरात पण असतात. तिथला पण नॉर्मल कलर कमी होऊन जर त्याचे साईड इफेक्ट व्हायला लागले ग्लुटाथियनचे तर कोण जबाबदार? हो, आणि ते इरिव्हर्सिबल आहे ना, त्याला मग तुम्हाला लेंदी प्रोसेस आहे. मग परत तुमचे आजार वाढतील, तुमच्या ट्रीटमेंट वाढतील. तर खूप विचार करूनच ग्लुटाथियन पण घ्यायला पाहिजे. तर खूप महत्वाचा पॉईंट आहे की OTC प्रॉडक्ट, ऍडव्हर्टाईज, रील्स बघून तुम्हाला असं वाटतं की हो हे प्रॉडक्ट मी घ्यायला पाहिजे. तर एकदा तुमच्या जवळच्या डर्मॅटॉलॉजिस्टला विचारा, मॅडमला विचारा, आमच्या व्हिडिओच्या खाली विचारा, आम्ही उत्तरं देऊ की कुठलं वापरायला पाहिजे आणि कुठलं नाही वापरायला पाहिजे. तर आता आपण येऊ थोडं एजिंगकडे, की आता अबाव 45 किंवा 50 आजकाल सगळ्यांनाच छान दिसायचं असतं. तर त्यांनी काय काय करायला पाहिजे आणि त्यांना कितपत त्यांना ह्या ट्रीटमेंटचा फायदा होऊ शकतो? मी तर म्हणेन प्रत्येकाने स्वतःच्या स्किन इज लाईक यू हॅव टू इन्व्हेस्ट इन अ स्किन. जर छान दिसायचं आहे तर थोडी इन्व्हेस्टमेंट माणसाने करायलाच हवी. पण ती इन्व्हेस्टमेंट प्रत्येक बाजूनी, चहू बाजूनी व्हायला हवे. म्हणजे आधीही सांगितलंय की लाईफस्टाईल व्यवस्थित हवी, हा मेजर रोल आहे. दुसरं स्किन, ॲज अ स्किन स्पेशालिस्ट मी प्रत्येकाला सांगेल की तुम्ही सनस्क्रीन अप्लाय करा, भरपूर पाणी प्या, आहारात व्हिटॅमिन A युक्त, D युक्त, नंतर C युक्त फळं, भाज्या किंवा नॉनव्हेज खात असाल तर मासे किंवा टोफू किंवा बाकी काही असतात तर त्यांचा तुम्ही समावेश करू शकता. व्यवस्थित खाल तेवढी तुमची स्किन नीट राहील आणि तेवढे वर्ष राहील. आता एक नवीन आलाय मॅम फेस योगा, त्याचा कितपत उपयोग होतो आता समजा रिंकल्स वगैरे कमी करायला? कारण त्याचे पण खूप रील्स आणि त्याचं पण हे खूप प्रचलित होतंय की जितका फेस योगा तुम्ही कराल तितके तुमच्या रिंकल्स कमी होतील. तर पण मी एक म्हणजे दिस इज अ मिथ ऍक्च्युअली. नुसतं फेस योगा केल्याने किती फरक पडणार आहे? जर तुम्ही ऑलरेडी जर ओबेज असाल किंवा ऑलरेडी जर जाड असाल आणि लाईफस्टाईल जीवनशैलीत जर व्यवस्थित नसेल तर नुसतं चेहऱ्यावरचं फॅट किंवा चेहऱ्यावरचं एजिंग असं किती फरक पडणार आहे? 10 ते 20% मॅक्सिमम. पण जर तुम्ही ओव्हरऑलच तुमची जीवनशैली सुधारली तर तुम्हाला बाकी पण ह्याचं जास्ती बाकी गोष्टी पण कमीच करावं लागेल. फेस योगाने मदत होते, 100% होते, पण 10 ते 20%. त्याच्यासोबत जर तुम्ही तुमचं ओव्हरऑलच हे घेतलं, बाकी सप्लिमेंट्स पण घेतले. जर पेशंट 40 नंतरच आजकाल सगळ्यांना डायबिटीज बसतो, सो भरपूर सगळे अशा मेडिकेशन्स पण आहे की त्याच्यामुळे पण सगळं एजिंग फास्ट होतं. म्हणजे स्किनचा ड्रायनेस वाढतो. जसं आता लिपिड लोअरिंग काही ड्रग्स असतात त्याच्यामुळे ऑटोमॅटिक स्किनला ड्रायनेस येतो. एजिंग जसं होतं तसा त्वचेचा कोरडेपणा वाढत जातो. कोरडी त्वचा झाली का एजिंग जास्ती दिसायला लागतं. सो दीज आर फ्यू नॅचरल थिंग्स की ज्या तुम्ही अवॉइड करू शकता बाय डुईंग सम सिम्पल एक्सरसाइजेस, इन्क्रीज वॉटर इनटेक, इन्क्रीज फूड अँड व्हेजिटेबल्स अँड फायबर इन युअर डाएट. आता थोड्या छोट्या गोष्टी ज्या की खूप प्रचलित आहेत तर त्या मिथ आहे की फॅक्ट आहे, तेवढ्या मला तुम्ही सांगा की आता कोरियन प्रॉडक्ट्स जे मिळतात ते आपल्या इंडियन स्किनला सूट होतात का? अजिबात नाही. मी सरळ स्पष्ट शब्दात सांगेल की अजिबात लावू नये कोरियन स्किन प्रोडक्ट्स. कोरियन लोकांचं डाएट कसं आहे,
कोरियन लोकांची जीवनशैली कशी आहे आणि त्यांची जीन्स कशी आहे, आपले जीन्स कसे आहेत, आपल्यासाठी वेगळे इंडियात फॉर्म्युलाइज सनस्क्रीन आहेत ना, आपल्यासाठी वेगळी ब्युटी प्रोडक्ट्स आहेत ना. त्यांचा आहार बघा ना तुम्ही, ते फक्त 3 चमचे राईस आणि उकडलेले व्हेजिटेबल्स, व्हेरी लेस ऑइल इंटेक, फिश वापरतात, ग्रीन टी पितात. त्यांचं वातावरण आणि त्यांचे जीन्स, आपण आई वडिलांकडनं आलेले जीन्स पण नाही चेंज करू शकत. ऍब्सोल्युटली नाही की तुमची स्किन कोरियन लोकांसारखी होऊ नाही शकत. आपली आहे ती थोडीफार उजळते, त्याला फक्त प्रॉडक्टला नाव त्यांनी कोरियन दिलेलं असतं, पण इन्ग्रेडियंट ऍब्सोल्युटली मिथ. ते तुम्ही नॉर्मल घरचे फेस पॅक लावून पण थोडंफार करू शकता. म्हणजे राईस वॉटर ऑलरेडी दे यूज टू राईस वॉटर का लावतात, कारण की त्याच्यात व्हायटॅमिन B3 असतं. सो व्हायटॅमिन तुम्ही ते घरी पण करू शकता, पण त्यांनी तुम्ही म्हणणार की मी इंडियन स्किनचे आणि कोरियन स्किन होणार, अजिबात शक्य नाही आहे ते. आता ह्याच्याशी हेअरशी रिलेटेड आहे की ऑइल, खूप सारे वेगळे वेगळे प्रकारचे ऑइल वापरले तर हेअरफॉल थांबतो किंवा नवीन हेअर ग्रोथ होते, तर हे मिथ आहे की फॅक्ट आहे? ॲक्च्युली आपण हेअर ऑइल का लावतो, कारण की तिथे स्काल्पला मॉइश्चरायझिंग इफेक्ट मिळावा आणि केसांचे जे क्युटिकल्स असतात ते जरासे केमिकल ट्रीटमेंट किंवा हार्श शॅम्पूजमुळे आपण जे करतो त्याला ते मॉइश्चरायझर. सो ऑइलिंगचा बेसिक इफेक्ट इज मॉइश्चरायझिंग. सो तुम्ही मॉइश्चराईज करायलाच पाहिजे केसांना, ट्वाइस अ वीक, थ्राइस अ वीक. ऑइलिंग इज अ मस्ट. पण असं वेगवेगळ्या ऑइलनी काही वेगवेगळ्या केसांवर परिणाम होतो असं फारसं काही प्रूव्हन नाही आहे. पण तुम्ही जर तेच सांगितलं की लाईफस्टाईल ही फार महत्त्वाची आहे आणि त्याच्यासोबत इसेन्शियल व्हायटॅमिन्स जे केसांना लागतात किंवा इसेन्शियल सिरम्स असतात जे केसांच्या ग्रोथसाठी आवश्यक असतात किंवा केस पांढरे पडू नये त्याच्यासाठी आवश्यक असतात, सो ती घेणं अगदी गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्याकडे मेझोथेरपी आणि PRP वगैरे अशा ट्रीटमेंट्स आहेत की ते जे हेअर समजा तुम्ही एजमुळे किंवा तुमच्या प्रेग्नेन्सीमुळे किंवा कुठल्या आजारामुळे जर तुमचा हेअर लॉस झाला असेल तर ती हेअर ग्रोथ परत येऊ शकते, तर त्याच्यासाठी आपण PRP आणि मेझोथेरपी करू शकतो. बरोबर आहे. आता त्याची थोडक्यात प्रोसिजर सांगाल का? मेझोथेरपी म्हणजे काय आणि PRP म्हणजे काय? मेझोथेरपी म्हणजे काय करतो आपण, मार्केटमध्ये असलेले विविध प्रकारचे स्टेम सेल्स किंवा काही हेअरशी रिलेटेड सिरम्स असतात किंवा काही औषधं असतात हेअरशी रिलेटेड, ती आपण स्किनच्या केसांच्या मुळाशी जाऊन बारीक बारीक इंजेक्शन देऊन टोचतो. सो ते म्हणजे मेझोथेरपी. आणि PRP पण हा मेझोथेरपीचाच एक प्रकार आहे, पण ज्याच्यामध्ये आपण पेशंटचं स्वतःचं ब्लड घेऊन त्याच्यामधनं प्लेटलेट रिच प्लाझ्मा म्हणजे आता व्हाईट ब्लड सेलचे ज्याच्यात सर्वात जास्ती न्यूट्रिएंट्स असतात, ग्रोथ फॅक्टर्स असतात, ते आपण केसांच्या मुळाशी जाऊन ते आपण त्यांना पेनिट्रेट करतो. म्हणजे याचा फायदा काय आहे की तुमच्याच रक्तातले ब्लड सेल आणि ग्रोथ फॅक्टर्स ते तुमच्या केसांच्या मुळाशी जाऊन नवीन केस उगवण्याला मदत करणार. तर त्याच्याने की तुमच्या आजारामुळे किंवा वयामुळे किंवा प्रेग्नेन्सीमुळे जो हेअर लॉस झालेला असतो तो तुमचा परत येऊ शकतो. की तिथे बेसिक हे की तुमचे जर मुळं असतील आणि कुठल्या तरी फॅक्टरमुळे ते गेलेले असतील तर ते परत येतील. तर ह्या 2 ट्रीटमेंटचा तो फायदा आहे. बरोबर. आता सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे की जो सगळ्यांनाच येतो आणि सगळ्यांनाच वाटतं की त्याच्यासाठी काहीतरी ट्रीटमेंट पाहिजे, तो म्हणजे ॲक्ने. तर थोडक्यात ॲक्नेचं सांगा. बरोबर आहे. आपण त्याला लोकल लँग्वेजमध्ये पिंपल्स किंवा तारुण्यात येतात म्हणून तारुण्य पिटिका असं म्हणतो मराठीमध्ये. सो ह्या ॲक्ने कशामुळे येतो? सो ॲक्ने म्हणजे काय असतो, तो एका जीवाणूमुळे पण होतो, अनारोबिक बॅक्टेरिया, प्रोपेनोबॅक्टेरियम ॲक्ने. आणि केसांच्या जवळ पायलोसिबॅशियस युनिट असतं, सो त्याच्यामध्ये तो राहून तिथे पस तयार करून त्याचे ते वेगवेगळे ग्रेडिंग्स ऑफ ॲक्ने तयार होतात. म्हणजे आधी ओपन हेड्स, ओपन कोमेडॉन्स, क्लोज्ड कोमेडॉन्स म्हणजे ओपन हेड, ब्लॅक हेड आपण जसं म्हणतो. नंतर लाल रंगाची पुरळ उठते, त्याच्यानंतर पस भरतो आणि मग मोठ्या मोठ्या गाठी येतात. हे ॲक्नेचे वेगवेगळे व्हेरियंट. सो हे तारुण्यात काय येतात, कारण की तारुण्यात तुमच्या ज्या तैलीय ग्रंथी असतात चेहऱ्यावरच्या त्या ॲक्टिवेट होतात हॉर्मोन्समुळे आणि त्याच्यामुळे ते सिक्रेशन जास्ती होऊन जर तुम्ही त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा खाणं पिणं व्यवस्थित नसेल, अपुरी झोप, जंक फूड जास्ती खाणे किंवा पॅरेंटमध्ये पण ॲक्नेची हिस्ट्री असेल, तर अशा भरपूर कारणांमुळे त्या ॲक्ने येतात किंवा चेहरा व्यवस्थित स्वच्छ धुतला जात नसेल आणि मग ती फोडं आल्यानंतर कुठल्या प्रकारचा ॲक्ने आहे ते ग्रेडिंग बघून त्याला काय ट्रीटमेंट द्यायची. म्हणजे काही वेळेला ॲक्ने नुसतं व्यवस्थित चेहरा धुतला आणि मलम लावून पण जातात. ॲडव्हान्स स्टेज असेल तर तुम्हाला थोडीशी पोटावाटे औषधं गोळ्या घेऊन व्यवस्थित करता येतात. आणि जर ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल ग्रेड 3, ग्रेड 4 ॲक्ने, मग त्याला तुम्हाला प्रोसिजर्स लागतात, कारण की त्या गाठी नुसतं गोळ्यांना आणि औषधांना पण रिस्पॉन्ड करत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही स्किन स्पेशालिस्टला म्हणजे माझ्यासारख्या व्यक्तींना कन्सल्ट करणं अगदी आवश्यक आहे. आणि दुसरा ॲक्नेचा प्रकार म्हणजे लेट ऑनसेट ॲक्ने, जो साधारण 35-40च्या महिलांना किंवा पुरुषांना येतो, तर त्याचं डिस्ट्रीब्युशन वेगळं असतं. तारुण्य पिटिका ह्या नेहमी म्हणजे ॲक्ने जे नॉर्मल ॲक्ने असतात ते गालांवर येतात, फोरहेडवर येतात, नाकावर किंवा
चीनवर येतात. हे जे ॲक्ने असतात लेट ऑनसेट ॲक्ने हे मॅन्डिब्युलर रिजन म्हणजे या ॲक्नेला येतात, लोअर जॉब्सला. तर त्याचा रिलेशन अगदी तुमच्या मेनोपॉझल और पेरीमेनोपॉझल एजशी रिलेटेड असतो. सो 100% की साधारण 30-35 नंतर बाईच्या 1 डिलिव्हरी 2 डिलिव्हरी नंतर भरपूर हॉर्मोनल चेंजेस होतात. कोणाला थायरॉइड बसतो, कोणाचा मेटाबॉलिक सिंड्रोम बसतो, वजन वाढलं असतं, डायबिटीज असतो, थायरॉइड असतो. सो ह्या ॲक्नेचा संबंध आजकाल म्हणजे स्किन कसं मिररसारखं काम करतं की त्याचा डायरेक्ट संबंध तुमचं मेटाबॉलिक डिसऑर्डरशी असतो. तुमचं कोलेस्ट्रॉल कुठेतरी गणलेलं असतं, फास्टिंग इन्शुलिन वाढलेलं असतं, शुगर बसते, HbA1c आणि RBS. सो हे हॉर्मोनशी रिलेटेड असणारे लेट ऑनसेट ॲक्ने असतात. आणि काही लोकांना ऑक्युपेशनल पण, आता सपोज एखादा मेकॅनिकल आहे, सो त्यांना कटिंग ऑइल आणि याचं हे येऊन मेकॅनिकल ॲक्ने बसतात. किंवा एखादा मुलगा किंवा मुलगी गिटार वाजवते, मग त्यांना ते फिडलर्स ॲक्ने म्हणजे त्या स्ट्रॅपशी रिलेटेड ॲक्ने. असे ॲक्नेचे भरपूर प्रकार असतात. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एक मॅकडोनाल्ड ॲक्ने. आता मॅकडोनाल्ड ॲक्ने म्हणजे काय, जे खातात त्यांनाही ॲक्ने होणार, कारण की ते हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड खातात. आणि जे तिथे तळतात त्यांना पण ॲक्ने होऊ शकतात, कारण की ते जे ऑइल उडतं किंवा चहा बनवणारे म्हणा किंवा ते, तर त्यांना सुद्धा ते ॲक्ने होतं. कंटिन्यू त्यांचा कंटिन्यूस गॅस आणि हीटशी जेव्हा त्यांचा संबंध असतो, सो तो ॲक्ने पण ट्रॉपिकल ॲक्ने किंवा ॲक्नेच असतो. ओके. तर हे ते मध्ये तुम्ही जे कोमेडॉन्स म्हणले की त्याला व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आपण म्हणतो, तर ते पण हॉर्मोनल असतात का? हो, ते पण हॉर्मोनल असतात. सो तेच तर, पिंपलचा येण्याचा प्रकार कुठला आहे आणि त्याचं लिजन कसं आहे म्हणजे तो कसा आहे त्याच्यावरनं ॲक्नेचे पण टाईप्स आहेत. काही काही लोकांना फक्त पुरळ इथे फोरहेड पाशीच येते, सो ती बऱ्याचदा डॅन्ड्रफशी असोसिएटेड असते. सो असे भरपूर आहेत. काही लोकांना एक्सेस प्रोटीन पावडरमुळे, त्या बऱ्याचदा प्रोटीन पावडर सगळीच मार्केटमधली सेफ नाही आहे. काही याच्यात ॲनाबॉलिक स्टिरॉइड्स पण असतात. मग त्याच्यामुळे त्या प्रोटीन पावडरमुळे काही, किंवा मिरगीच्या झटक्यांचे जी औषधं असतात, किंवा अँटीसायकॅट्रिक ड्रग्स असतात, किंवा ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल असतात, किंवा स्टिरॉइड्स असतात कुठल्याही कारणामुळे जे पेशंटला जात असतात, त्याच्यामुळे जी ॲक्ने येतात ती ॲक्ने वेगळी असतात, चेहऱ्यावर येणारी किंवा छातीवर. जसं तुम्ही ते औषध बंद करता त्याच्या पुढच्या 3 ते 6 महिन्यात ती ॲक्ने चालले जातात. सो ॲक्नेचा प्रकार कुठला आहे, त्याचं लिजन कसं आहे म्हणजे त्याचं कसं आहे, ती पुटकुळी आहे, पुळी आहे, गाठ आहे, त्याच्यावरनं आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. आणि पिंपल फोडला की तिथे डाग पडतो, हे जे आहे तर ते त्याच्याबद्दल थोडक्यात सांगाल? त्याच्यात असं असतं की आजकाल प्रत्येकच मुलीला ऐश्वर्या रॉय सारखं दिसायचं असतं आणि प्रत्येकच मुलाला ऋतिक रोशन सारखं. सो दिसणं ते त्या तरुण वयात वाटणं साहजिक असतं. सो काय होतं की बऱ्याचदा पिंपल चेहऱ्यावर येतो आणि आपण आरशात आपला चेहरा पाहत असतो आणि अननेसेसरीली ते अनयुज्युअल टेम्पटिंग होतं की नाही यार हा फोडून टाकला तर जर नसलं तरी तो इरिटेट होतो आणि तो फोडून टाकल्यावर एक वेगळं समाधान मिळतं. म्हणजे दिस इज रिलेटेड टू नाऊ सायकॅट्री डिसऑर्डर ऑल्सो, ज्याला आपण ॲक्ने एक्सोरी म्हणतो. ते फोडून तिथे सबंध ठिकाणी डाग तयार होतात, कारण की त्याचं पोस्ट इन्फ्लेमेटरी तुम्ही अननेसेसरीली त्या स्किनला इरिटेट करताय फोडून. सो त्याचं पिगमेंटेशन बसतं आणि त्याला आपण ॲक्ने एक्सोरी अशी टर्म म्हणतो. आणि ती साधारण याच वयात पाहायला मिळते. तर ती साधारण 15 ते 25 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींमध्ये पाहायला भेटते. तर कुठलाही पिंपल स्वतःहून फोडायला नाही पाहिजे. आणि जर पिगमेंटेशन होणार असेल किंवा काय असेल तर ॲक्ने जेव्हा ॲक्टिव्ह असतो तेव्हाच त्याची ट्रीटमेंट घेतली तर ॲक्नेमुळे होणारे जे काही साईड इफेक्ट्स आहे, म्हणजे पिगमेंटेशन बसतं चेहऱ्यावर, किंवा जखमा होतात, किंवा खड्डे पडतात, ॲक्ने स्कार्स म्हणतो आपण त्याला, तो ते आपल्याला अवॉइड करता येतात. बरोबर. तर आजकाल लेझर ट्रीटमेंट अशा आलेल्या आहेत की ज्यांनी तुम्ही चेहऱ्यावरचे डाग किंवा खड्डे हे झालेले असतात त्याला लाईट करू शकतात, तर ते कितपत बरोबर? ते बरोबर आहे की मॅडम. म्हणजे लेझर नुसतं लाईट स्किन लाईटनिंग किंवा पिगमेंटेशनसाठी नाही. मार्केटमध्ये भरपूर प्रकारची लेझर अवेलेबल आहे. जसं काही केस कमी करण्यासाठी करतात, काही ॲक्ने कमी करण्यासाठी करतात, ॲक्टिव्ह ॲक्ने, काही पिगमेंटेशनसाठी आहेत, काही अँटी एजिंगसाठी आहे. सो प्रत्येकाच्या स्किननुसार, प्रत्येकाच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार आपण लेझर ॲडवाईस करतो. प्रत्येकच पेशंटला लेझर ॲडवाईस केलं जात नाही. तर आता जसं ॲक्ने हा आजार होता तसे अजून बरेच स्किन डिसीजेस आहेत. बरोबर आहे. जसं सोरियासिस आहे, विटिलिगो आहे, तर त्याच्यासाठी आपण काय ट्रीटमेंट करतो? बरोबर आहे. आता आपण दुसरा विषय म्हणजे सोरियासिसकडे वळूया. तर सोरियासिस म्हणजे काय असतात की लाल प्रकारचे छोटे छोटे किंवा थोडेफार मोठ्या प्रकाराचे चट्टे यायला सुरुवात होतात आणि त्याच्यावर एक पांढरसर पापुद्रा म्हणजे तो व्हाईट सिल्वरी स्केल आपण ज्याला म्हणतो ते निघायला सुरुवात होते. सो हे कोणाला कुठल्या प्रकारचा सोरियासिसचा आजार झाला आहे त्याच्यावर पण नियंत्रित करतो. आणि सोरियासिस म्हणजे काय असतो, तो हात लावल्याने पसरणारा आजार नाही आहे. फक्त दिसताना तो लाल चट्टा दिसतो आणि त्याच्यावरनं पांढरी खपली जाते. सो तुमच्या त्वचेच्या सेललाच तुमच्या रक्तातल्या पेशी जाऊन युद्ध खेळतात, म्हणून तो सोरियासिसचा चट्टा निर्माण होतो. सो याचा डायरेक्ट संबंध तुमच्या आहाराविहाराशी म्हणजे मेटाबॉलिक सिंड्रोमशी आहे, तुमच्या जेनेटिक हिस्ट्रीशी आहे,
प्लस तुमच्या स्ट्रेस किती आहे तुमच्या लाईफमध्ये त्याच्याशी पण रिलेटेड आहे. सो सोरियासिस हा मी तर म्हणेल की शुगर आणि BP आणि थायरॉइडपेक्षा अगदी चांगला आजार आहे. तो येत जात असतो. जसा सर्दी खोकला येतो तसा सोरियासिसचा आजार पण येत जात येतो. आला की वेळेस त्याची ट्रीटमेंट घ्या आणि तो आजार बसतो. जर तुम्हाला कोणी सांगत असेल की सोरियासिस हा मुळापासून जातो तर सोरियासिस हा मुळापासून जात नाही. जर तुम्हाला वाटत असेल तो आजार मुळापासून जावा तर तुमचा आहार विहार व्यवस्थित असणं आणि स्ट्रेस मॅनेजमेंट अतिशय इम्पॉर्टंट आहे. आणि आधी सोरियासिस फक्त त्वचेवर यायचा, आता तो सांध्यांना पण इन्व्हॉल्व करतो, हळूहळू हार्टला पण इन्व्हॉल्व करायला चालू झालं, लिव्हर किडनी सगळ्यांशीच. म्हणजे जर तुम्हाला मेटाबॉलिक सिंड्रोम असेल, तुमचं वजन जास्ती असेल, तुमचा आहार व्यवस्थित नसेल तर तुमचा सोरियासिस हा वाढतच जाणार आहे. आणि स्ट्रेस खूप असेल. स्ट्रेस आजकाल कोणाला नाही आहे. म्हणजे साध्या ज्युनियर KGच्या मुलापासून तर 80-85 वर्षाच्या स्ट्रेस मॅनेज कराल तितका सोरियासिस हाऊ यू डील विथ युअर स्ट्रेस त्याच्याशी. आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की सोरियासिस हा कधीच मुळापासून जात नाही, तो जात येत राहतो, तो कंट्रोलमध्ये राहतो. तुम्ही जितका व्यवस्थित लाईफस्टाईल ठेवा, औषधं वेळेवर घ्याल तितका तो कंट्रोलमध्ये. बरोबर आहे. तसेच अजून कुठले कुठले आजार आपण आपल्याकडे. दुसरा कॉमन आजार म्हणजे पांढरे रोग, पांढरे चट्टे पडणे अंगावर, ज्याला आपण कोड म्हणतो. सो पांढरे चट्टे पडण्याचे पण भरपूर कारणं असतात. पहिले तर माझं रिक्वेस्ट असेल की तुम्ही जाऊन एकदा त्वचारोग तज्ज्ञांना जाऊन दाखवा की खरंच तो पांढरा डाग पडणारा आजार आहे की नाही. आणि आजार असला तरी त्याचा ताण घेऊ नका, कारण की तो जर आजार तुम्ही त्याचा ताण घेतला तर तो परत हा पण आजार ताणामुळे वाढणार आहे, कारण की तो पण ऑटो इम्युन डिसीज आहे. सो तुमच्या परत रक्तातल्या पेशीत जाऊन त्या रंग देणाऱ्या मेलॅनोसाइट पेशींविरुद्ध युद्ध खेळून तो तिथला पांढरा दुधासारखा पांढरा डाग हा तयार होतो. सो त्याचीही ट्रीटमेंट पूर्णपणे होते जर तो वेळीच निदान झाला आणि वेळीच त्याची बरोबर ट्रीटमेंट घेतली. आणि तो जर एक 6-8 महिने किंवा 2 वर्ष वाढला नाही तर त्याच्या सर्जरीज पण होतात की ज्या नॉर्मल तुमची स्किन जिथनं त्वचा देणाऱ्या पेशी तिथनं प्रत्यारोपित करतो आपण पांढऱ्या चट्ट्यावर. सो ती त्याला आपण विटिलिगो सर्जरी असं म्हणतो. कशी सर्जरी असते, म्हणजे किती वेळाची सर्जरी? ती डिपेंड की तुमचा एरिया किती इन्व्हॉल्व आहे. साधारण 1 बाय 1 सेंटीमीटरचा जर छोटासा चट्टा असेल तर अर्ध्या तासात सुद्धा ती सर्जरी आपल्याला पार पाडता येते. जर मोठा चट्टा असेल तर मग मात्र वेळ लागतो, कधी कधी 2-3 तास, कधी कधी 5-5, 6-6 तास. आणि ते रेकमेंड कोणाकोणाला आहे? आणि त्वच्यासाठी तुमचा जो पांढऱ्या कोडाचा आजार आहे तो आजार स्टेबल असायला हवा, कारण की तो आजार असा आहे की जर तो आजार तुमचा ऍक्टिव्ह असेल तर तुम्ही साधे गाडीवरनं जरी पडला किंवा तुम्हाला कुठे खरचटलं तरी तर तिथे सुद्धा तो पांढरा चट्टा तयार होतो. सो तो आजार आधी स्टेबल करावा लागतो, मग आपण त्याच्यावर नॉर्मली ती सर्जरी करू शकतो की ज्याने तो कलर तिथे स्किन सारखा कलर परत मॅच करता येतो. आणि जर तुम्हाला सर्जरीज करायचा नसेल तर दुसरा ऑप्शन म्हणजे टॅटूइंग. आता तुम्ही म्हणाल की डर्मॅटोलॉजिस्ट का टॅटूइंग करतो, तर आम्ही टॅटूइंग करतो. तर तो जो नॉर्मल पेशंटचा जो कलर असतो त्याला तो पांढऱ्या डागाच्या कलरमध्ये मॅच करून त्याला टॅटूइंग म्हणतो, जे मेडिकल टॅटूइंग. तो टॅटूइंग म्हणजे तो कॉस्मेटिक पर्पज तुम्ही सगळे करू शकता. हो, आणि चेहऱ्यावरचं जरी तरी जात नसेल किंवा तुम्हाला हे दोन्ही नसेल करायचं, सर्जरी पण नाही आणि टॅटूइंग पण नाही, तर ते कॉस्मेटिक कॉमोफ्लॅज पण येतात. सो वेगवेगळ्या प्रकारचे फाउंडेशनचे शेड्स येतात आणि ते आपण त्या पेशंटला मॅच करून तो चट्टा हाईट पण करता येऊ शकतो. म्हणजे ते परमनंट फाउंडेशनचे कलरिंग आपण त्याला परमनंट पण येतात. परमनंटला आपण टॅटूइंग म्हणतो आणि टेम्पररी जे असतात ते फाउंडेशन सारखेच असतात, फाउंडेशन किंवा कन्सिलर सारखे. सो ते आपण डेली पेशंटच्या स्किन कलरचे मागून त्याच्याशी मिक्स करून त्यांना अवेलेबल करून देतो. सो ते मेडिकेटेड असतात, ते तुम्ही दिवसभरही लावू शकता, एक 12 ते 14 तास चेहऱ्यावर किंवा कुठेही अंगावर लावू शकता. तर आपण आता ऐकलं की स्किनची काळजी कशी घ्यायला पाहिजे, कोणत्या वयात घ्यायला पाहिजे, जर तुम्हाला आजार झाला असेल तर काय करायला पाहिजे, सनस्क्रीन कसं वापरायला पाहिजे, मॉइश्चरायझर लावायला पाहिजे, तुमची सगळी जी स्किनची हेल्थ आहे ती तुमच्या लाईफस्टाईलवर कशी डिपेंड आहे ते सगळं आपल्याला गायडन्स मॅडमने दिलेलं आहे. आणि आज आता आम्ही जे सविस्तर गप्पा मारल्या त्याच्यात जरी तुम्हाला काही वाटलं, तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली ते प्रश्न विचारा, आम्ही त्याचे उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. किंवा मॅडम सिंहगड रोडवरती त्यांचं क्लिनिक आहे, तिथे तुम्ही त्यांना भेटा, आम्ही त्याचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. सो खूपच तुम्ही आम्हाला सविस्तर आणि छान माहिती सांगितली. आणि स्किन आणि हेअर ह्याच्यासाठी मिथ्स आणि फॅक्ट्स काय आहे आणि नेमकं काय काय करू शकतो हे तुम्ही आम्हाला खूपच छान समजून सांगितलं. आणि अजून आमचे काही प्रश्न असेल तर आम्ही तुम्हाला नक्की विचारू. खूप खूप धन्यवाद तुमचे की तुम्ही आम्हाला खूप छान गाईडन्स दिली. थँक्यू.